नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा आपल्या ई लर्निंग कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या दुसऱ्या लेसनचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. मित्रांनो, या लेसनचे मी तुम्हाला 2 व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्यामध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय त्याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये फायनल अकाउंटमध्ये काय काय केलं जातं त्याची देखील माहिती बघितली आहे. त्यामध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट याची माहिती, याचा फॉर्मॅट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याची माहिती, याचा फॉर्मॅट आणि बॅलन्स शीट याची माहिती आणि याचा फॉर्मॅट बघितलेला आहे. याशिवाय आपण रिसिप्टचे प्रकार, एक्सपेंडिचरचे प्रकार आणि त्याची पोस्टिंग कशी करायची याच्याविषयी माहिती थेअरीच्या रूपात पहिल्या 2 व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अजूनही बरीचशी थेअरी आहे, परंतु ती आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या माध्यमातून शिकणार आहोत. आज मी तुम्हाला अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा एक सिंपल प्रॉब्लेम समजावून सांगणार आहे. तर मग चला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या लेसनचा एक सिंपल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आज आपण शिकूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहे. सर्वप्रथम मी त्या प्रॉब्लेमचं सविस्तर रीडिंग करणार आहे, वाचन करणार आहे, समजून सांगणार आहे. त्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे इथे आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31st March 2019चं आणि आपल्याला याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. बघा, तुमच्या उजव्या साईडला मी या ठिकाणी सोल्युशन देखील आखून ठेवलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. नाव जरी इन्कम एक्सपेंडिचर असलं तरी डेबिट साईडला एक्सपेंडिचर लिहिलेलं आहे आणि क्रेडिट साईडला इन्कम. त्यानंतर खाली बॅलन्स शीट सुद्धा ड्रॉ करून ठेवलेली आहे. आता आपण प्रॉब्लेमचं रीडिंग करूया. रिसिप्ट साईडला बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3000 म्हणजे कॅश किंवा बँकेचं ओपनिंग बॅलन्स. हे लास्ट इयरचं क्लोजिंग बॅलन्स आहे आणि करंट इयरचं ओपनिंग बॅलन्स आहे. ते लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमधून इथे येतं. तसेच यावर्षी त्याची कुठेही पोस्टिंग करायची नाही. जर प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नसेल तर त्यावेळी आपल्याला ओपनिंगची बॅलन्स शीट काढावी लागते. त्यावेळी याचा उपयोग होतो. तर पुढच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजेल. सध्या तरी तो कुठे लिहायचा नाही. त्याला म्हणायचं ओपनिंग कॅश किंवा बँकेचा बॅलन्स. यावर्षी तो लिहायचा नाही. पुढे तुम्हाला दिसते सबस्क्रिप्शन 5000. सबस्क्रिप्शन हा या ऑर्गनायझेशनच्या इन्कमचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. सभासद या संघटनेला दरवर्षी सबस्क्रिप्शन देतात. हा एक रेव्हेन्यू इन्कम आहे, म्हणून त्याची पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला करायची. पुढे डोनेशन रेव्हेन्यू आहे, म्हणजे ते नियमित मिळणारं डोनेशन आहे, जनरल डोनेशन आहे. त्याचाही अर्थ वर्गणीच असा होतो. रेव्हेन्यू असल्यामुळे ते इन्कम साईडला लिहायचं. एंट्रन्स फी म्हणजे जर नवीन सभासद आपण करून घेतले असतील तर त्यांच्याकडनं मिळालेली फी म्हणजे एंट्रन्स फी. तर याच्याविषयी
ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं आहे का ते आपण अगोदर बघूया. तर बघा ॲडजस्टमेंट नंबर 4, 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे यावर्षी जेवढी एंट्रन्स फी मिळालेली आहे त्यापैकी 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे. जेवढी एंट्रन्स फी आहे त्यापैकी 50% कॅपिटलाइज करायची. किती एंट्रन्स फी आहे? 4000. त्याच्या 50% म्हणजे किती? 2000. म्हणजेच 2000 एंट्रन्स फी इन्कमला राहील ॲज अ रेव्हेन्यू रिसिप्ट आणि 2000 एंट्रन्स फी कॅपिटलाइज होईल ॲज अ कॅपिटल रिसिप्ट. मग ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये एंट्रन्स फीला टिकमार्क करून ठेवावी लागेल. त्यानंतर इंटरेस्ट मिळालेला आहे 1000, तोही इन्कम साईडला जाईल. पेमेंट साईडला या बघू. बाय सॅलरीज 4000. पेमेंट साईडला असलेली बहुतेक सर्व नावं ही कुठे जातात? एक्सपेंडिचर साईडला जातात. हे तुम्हाला मी थेअरीमध्येच सांगितलेलं आहे. सॅलरीज एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज 4000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरलाच टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1000. बाय कमिशन एक्सपेंडिचरला टू कमिशन 500. रेंट एक्सपेंडिचरला टू रेंट 2000. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1500. फर्निचर कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो असेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर 8000. आणि शेवट आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश किंवा बँकेचा या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स तो लिहायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड 1000. अशा प्रकारे तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची पोस्टिंग समजलेली आहे. आता आपण मित्रांनो ॲडजस्टमेंट बघूया. पहिली ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. फायनल अकाउंट सारखीच ॲडजस्टमेंट आहे. फायनल अकाउंटमध्ये आपण काय केलं असतं? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला रेंटमध्ये ॲड केलं असतं आउटस्टँडिंग आणि सेकंड इफेक्ट केला असतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. एकदम बरोबर. सेम हे ते तसंच करायचं आहे. हे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी कुठला अकाउंट आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. तर पहिल्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट करायचा एक्सपेंडिचर साईडला रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग आणि हे 2000 देणं आहे, लायबिलिटी आहे. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला रेंटला टिक मार्क करून ठेवावी लागेल एक्झाममध्ये. सेकंड ॲडजस्टमेंट बघा. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. ही सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आहे. हे समजणं फार महत्त्वाचं आहे की ॲडजस्टमेंट नेमकं काय सांगते. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स म्हणजे काय? सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे, समावेश आहे. कुठल्या सबस्क्रिप्शनमध्ये? वरती जे रिसिप्ट साईडला दिसते 5000 त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. रिसिप्ट साईडला तुम्हाला सबस्क्रिप्शनचे जे ₹5000 यावर्षी मिळालेले आहेत त्यामध्ये 1000 इन्क्लूड आहेत. मग ते कसले आहेत? ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे ते सबस्क्रिप्शनचेच आहेत, पण कुठल्या सबस्क्रिप्शनचे? ॲडव्हान्समध्ये मिळालेल्या सबस्क्रिप्शनचे. म्हणजे नेक्स्ट इयरचे सबस्क्रिप्शनचे ₹1000 करंट इयरमध्ये मिळालेले आहेत आणि ते त्या 5000 मध्ये इन्क्लूड आहेत. मग आपल्याला ते 5000 मधून नेक्स्ट इयरचे ॲडव्हान्समध्ये भेटलेले सबस्क्रिप्शन लेस करावे लागतील. त्यावेळी आपल्याला ह्या वर्षाचे ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन समजतील. हा याचा पहिला इफेक्ट. आणि तुम्हाला माहिती आहे
कोणताही इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालेला असेल तर तो इन्कम नसतो, तर ती करंट इयरची काय असते, लायबिलिटी असते. या नियमानुसार याचा सेकंड इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000. परत एकदा नीट ऐका. याचा अर्थ असा होतो, वरती जे 5000 सबस्क्रिप्शनचे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये 1000 रुपये इन्क्लुडिंग आहेत सबस्क्रिप्शनचेच, पण ते नेक्स्ट इयरचे आहेत. म्हणजे पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन या वर्षी मिळालेलं आहे 1000 आणि ते वरच्या सबस्क्रिप्शनमध्ये टोटल सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे. मग आपल्याला या वर्षाचं ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन समजण्यासाठी 5000 मधून ते लेस करायचं 1000 आणि ॲडव्हान्समध्ये भेटलेलं इन्कम हे इन्कम नसून लायबिलिटी असते. म्हणून सेकंड इफेक्ट करायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हीच ॲडजस्टमेंट पुढं बघा. अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 500. म्हणजे चालू वर्षाचं करंट इयरचं सबस्क्रिप्शन अजून 500 रुपीज मिळायचे आहेत. याला म्हणायचं करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हे करंट इयरचे असल्यामुळे याचा पहिला इफेक्ट करायचा इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करंट इयर आउटस्टँडिंग. आणि हे 500 आपल्याला फ्युचरमध्ये मिळतील. म्हणजे आत्ता ती आपली काय झाली, करंट असेट. डबल इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय याचा अर्थ होतो, करंट इयरचे 500 रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे मिळायला पाहिजे होते पण मिळालेले नाहीत. हा करंट इयरचं इन्कम आउटस्टँडिंग असल्यामुळे याचा पहिला इफेक्ट इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं 500 आणि हे 500 संस्थेला फ्युचरमध्ये मिळतील. त्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनला 2 टिकमार्क करावे लागतील. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे फर्निचरवर 8% डेप्रिशिएशन. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचरमधून 8% डेप्रिशिएशन लेस करायचं आणि डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट करायचा एक्सपेंडिचर साईडला. चौथी ॲडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे एकूण जी एंट्रन्स फी मिळालेली आहे त्यापैकी 50% कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. म्हणजे एकूण एंट्रन्स फी पैकी 50% एंट्रन्स फी इन्कमला राहील ॲज अ रिव्हेन्यू रिसिप्ट आणि 50% एंट्रन्स फी ॲज अ कॅपिटल रिसिप्ट म्हणून कॅपिटल फंडमध्ये ॲड होईल. मग एंट्रन्स फीला टिकमार्क केली पाहिजे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे की कॅपिटल फंड जो आहे तो 3000 आहे. कॅपिटल फंडचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला करायचा एकच इफेक्ट त्याचा होणार आहे. कॅपिटल फंड दिलेला आहे त्याच्यामुळे तो काढण्याचा प्रश्न येत नाही. चला तर आता आपण प्रत्यक्ष त्याची काय करूया, पोस्टिंग करूया. याची पोस्टिंग करत असताना सगळ्यात प्रथम ॲडजस्टमेंटमध्ये जर ओपनिंग बॅलन्स दिलेले असतील तर त्याची पहिल्यांदा पोस्टिंग करून घ्यायची आणि मगच रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची काय करायची, पोस्टिंग करायची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून 5वी ॲडजस्टमेंट आलेली आहे जिचं नाव आहे कॅपिटल फंड. तर त्याची आपण पहिल्यांदा पोस्टिंग करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिलं लिहायचं कॅपिटल फंड, इनरला लिहायचे 3000. आता आपण आलो रिसिप्ट साईडला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आता काय आवश्यकता नाही. सबस्क्रिप्शन 5000 इन्कम साईडला पहिल्या ओळीवर बाय सबस्क्रिप्शन इनरला 5000. त्यानंतर डोनेशन रेव्हेन्यू आहेत इन्कमलाच. सबस्क्रिप्शनला 2 ॲडजस्टमेंट आहेत त्याच्या खाली 3 लाईन सोडायच्या आणि मग लिहायचं बाय डोनेशन आउटरला लिहायचे 5000. परत रिसिप्ट साईडला एंट्रन्स फीज इन्कम साईडला डोनेशनच्या खाली बाय एंट्रन्स फीज ॲडजस्टमेंट आहे
इनरला लिहायचे आपण 4,000. पुढे इंटरेस्ट इन्कमला एंट्रन्स फीच्या खाली एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट आउटरला 1,000. रिसिप्ट साईडची पोस्टिंग कंप्लीट. पेमेंट साईडला बाय सॅलरीज, चला एक्सपेंडिचरला टू सॅलरीज. या ठिकाणी ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण आउटरला जाणार आहोत, त्या ठिकाणी 4,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटरला 1,000. नेक्स्ट कमिशन एक्सपेंडिचरला टू कमिशन आउटरला 500. रेंट एक्सपेंडिचरला पण ॲडजस्टमेंट आहे, घाई करू नका, इनरला लिहिले पाहिजे, टू रेंट 2,000. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला पण घाई करू नका, एक लाईन सोडून लिहायचं, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,500. नेक्स्ट फर्निचर ती असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेप्रिशिएशन आहे, म्हणून इनरला फर्निचर इनरला 8,000. आणि शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश इन हँड क्लोजिंग बॅलन्स. बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचरच्या खाली एक लाईन सोडून कॅश इन हँड आउटरला 1,000. अशा प्रकारे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची पोस्टिंग झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करूया. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट. चला एक्सपेंडिचर साईडला रेंटमध्ये म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये 200. ॲड करून तुमचे बाहेर येतील 2,200 2,200. आणि हे जे आउटस्टँडिंग रेंट आहेत ते आपल्याला भविष्यात द्यावे लागतील. डबल इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडच्या खाली तुम्ही या ठिकाणी 5 लाईन सोडल्यात तरी चालतील आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे आउटस्टँडिंग रेंट आउटरला फक्त 200 रुपये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या ॲडजस्टमेंटनुसार पुढच्या वर्षाचे 1,000 रुपीज आपल्याला जे सबस्क्रिप्शनचे मिळालेले आहेत ते सबस्क्रिप्शनमधनं आपण लेस करूया. आपण आलो इन्कम साईडला, सबस्क्रिप्शनमधनं आपण म्हटलं लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन किंवा नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन 1,000. लेस करून खाली येतील 4,000 आणि 1,000चा सेकंड इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आउटरला 1,000 रुपीज. त्यानंतर त्याच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की करंट इयरचं आउटस्टँडिंग किती आहे 500. चला परत इन्कम साईडला त्या 4,000मध्ये म्हणा ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किंवा करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500 आणि ॲड करून आपले बाहेर येतील 4,500. म्हणजे या वर्षाचे ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन किती 4,500. हे 500 रुपये आपल्याला फ्युचरमध्ये मिळतील, म्हणून डबल इफेक्ट करायचा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटरला 500 रुपये. तिसरी ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन काढायचं आहे. फर्निचर 8%. चला बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर तुम्हाला दिसतोय 8,000. 8,000वरती आपल्याला 8% काढायचे आहेत. तुम्ही काढायचे आहेत 8,000वर 8% ते तुमचे येतील 640. त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि लेस करून बाहेर येतील 7,360 7,360. डेप्रिशिएशनचा डबल इफेक्ट करायचा एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर आउटरला येतील 640 640. पुढची ॲडजस्टमेंट होती एंट्रन्स फी 50% कॅपिटलाइज करायची आहे. मग आपण आलो इन्कम साईडला. एंट्रन्स फी इनरला आहे 4,000. त्यातनं म्हटलं लेस 50% कॅपिटलाइज 2,000 आणि लेस करून बाहेरसुद्धा किती येतील 2,000. म्हणजे 2,000 इन्कमला राहिली आणि 2,000 कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये म्हटलं ॲड
50% एंट्रन्स फी 2000. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली ॲडजस्टमेंटची सुद्धा सर्व पोस्टिंग झालेली आहे. यानंतर आपल्याला टॅली करायचं आहे. सर्वप्रथम इन्कम एक्सपेंडिचर टॅली करायचं, म्हणजे इन्कमची टोटल करायची, एक्सपेंडिचरची टोटल करायची. जर इन्कमची टोटल जास्त आली तर त्याला म्हणायचं सरप्लस एक्सपेंडिचरला, आणि एक्सपेंडिचरची टोटल जास्त आली तर इन्कम साईडला म्हणायचं डेफिसिट, आणि मोठ्या टोटलने टॅली करायचं. तर या प्रॉब्लेममध्ये इन्कमची टोटल ही येते 12,500 आणि एक्सपेंडिचरची टोटल ही कमी येते, त्यामुळे या प्रॉब्लेममध्ये सरप्लस येत आहे 2,660 टू सरप्लस 2,660. त्याला म्हणायचं सरप्लस आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. टॅली होईल या ठिकाणी 12,500नी इन्कम एक्सपेंडिचर टॅली झालेलं आहे. कसं टॅली केलं परत आहे का? एक्सपेंडिचरची टोटल करायची, इन्कमची टोटल करायची. जर इन्कमची टोटल जास्त आली तर डिफरन्स आला एक्सपेंडिचरला, त्याला म्हणायचं सरप्लस. या उलट जर एक्सपेंडिचरची टोटल जास्त आली तर इन्कम साईडला लिहायचं बाय डेफिसिट, मोठ्या टोटलने टॅली करायचं. या प्रॉब्लेममध्ये इन्कमची टोटल जास्त आली, एक्सपेंडिचरची टोटल कमी आहे, त्यामुळे आलेलं आहे सरप्लस. तिथे आपण लिहिलं आहे टू सरप्लस 2,660, म्हणजेच एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. टॅली केलं 12,500. हा सरप्लस कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. चला बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला कॅपिटल फंडमध्ये म्हणा ॲड सरप्लस 2,660. इथे तुम्ही 3,000मध्ये 2,000 ॲड करून खाली 5,000 लिहून थांबू शकता आणि 5,000मध्ये हे 2,660 ॲड करून बाहेर जाऊ शकता. तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं तुम्ही सोल्युशन करू शकता. कॅपिटल फंड, त्यामध्ये ॲड एंट्रन्स फी, त्यामध्ये ॲड सरप्लस, आणि मग ह्या तिघांची टोटल बाहेर येईल 7,660. आणि मग तुम्ही बॅलन्स शीट टॅली करायची आहे, लायबिलिटी साईडची टोटल करायची, असेट साईडची टोटल करायची. दोन्ही टोटल इक्वल म्हणजे सारखे येणार आहेत. 8,860 8,860. तर अशा प्रकारे हा आपण एक सिंपल प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला तो समजलेला असेल अशी मी खात्री बाळगतो. सर्वांनी या प्रॉब्लेमविषयी त्यांच्या सूचना कमेंट्स द्यायच्या आहेत व सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.